तुम्हाला सुद्धा साडीमध्ये उंच, पातळ आणि नाजूक दिसायचे तर मग या टिप्स नक्की फॉलो करा। कधी कधी तुमच्या वजनामुळे तुमची खूप जास्त तब्येत असेल तर, तुम्ही चुकीच्या पद्धतीने साडी घालत असाल तर, किंवा मग साडीच्या फॅब्रिकमुळे किंवा मग चुकीच्या ड्रेसिंगमुळे तुम्ही जाड दिसता आणि या सगळ्यामुळे काय होतं, तुमचा मूड आणि लुक दोन्ही खराब होतं। आणि लक्षात ठेवा, तुम्ही घातलेल्या ॲक्सेसरीज आणि ज्वेलरीवरती सुद्धा भरपूर गोष्टी अवलंबून असतात आणि बऱ्याच महिलांना असं सुद्धा वाटतं की त्या हिल्स घातल्यानंतर उंच दिसतील, पण तसं नसतं। पण अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर साडीमध्ये तुम्ही उंच आणि पातळ दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। चला तर मग जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या चॅनल वरती मी मेकअप ट्युटोरियल, हेअर केअर, हेअरस्टाईल टिप्स, साडी ड्रॅपिंग अशा भरपूर प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे स्लिम किंवा मग पातळ दिसण्यासाठी कोणती साडी निवडावी। अनेक महिलांचं असं म्हणणं असतं की काठपदर साडी किंवा मग ऑर्गेन्झा साडी नेसायचं म्हटलं की त्या खूप फुगार दिसतात, फुगार राहतात, त्यामुळे शरीर खूप जास्त जाड दिसतं। तुम्हाला जर उंच आणि पातळ दिसायचं असेल तर साडीचं फॅब्रिक निवडताना शिफॉन, सॅटिन किंवा मग जॉर्जेट किंवा जी प्युअर कॉटनची साडी असते ना, असं फॅब्रिक निवडा, कारण या साड्या नेसायला सुद्धा खूप जास्त हलक्या असतात आणि त्या फुगार सुद्धा राहत नाहीत आणि फुगार न राहिल्यामुळे तुमचा कमरेखालचा जो भाग असतो तो एकदम स्लिम आणि पातळ दिसतो। टिप नंबर 2, बेंबीच्या खाली साडी नेसा, कारण जर तुमची साडी नेसण्याची पद्धतच चुकीची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जाड आणि बुटके दिसता। बऱ्याच महिला हीच चूक करतात, साडी बेंबीच्या वरती नेसतात, पण तेव्हा काय होतं, तुमची जी पोटाची चरबी असते ती गोल टायर सारखी दिसते आणि जर पोटाला चरबी नसेल तर पाठीची जी चरबी असते ती गोल दिसते। त्यामुळे तुम्ही साडी कशी नेसता, कशी कॅरी करता यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। टिप नंबर 3, साडीच्या निऱ्या आणि साडीचा पदर खूप जास्त महत्त्वाचा आहे। पदराची पिन करताना बऱ्याच महिला साइड पिन खूप मोठी करतात आणि त्यामुळे काय होतं, तुमचा जो हा खांद्याचा जो भाग आहे तो खूप जास्त रुंद दिसतो, लांब दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त जाड दिसता, हाईटला सुद्धा छोटे दिसता। त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तुमची जी साडी आहे त्याची जी बॉर्डर आहे किंवा मग साडीचा जो काठ आहे तेवढेच तुम्हाला साइड पिन करायचे आहे। त्याच्यापेक्षा मोठी तुम्ही साइड पिन केली, अशी मोठी साइड पिन केली तर तुमचा जो खांदा आहे तो खूप रुंद दिसतो आणि लांब दिसतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये जाड दिसता। त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, साडीचा जेवढा काठ आहे तेवढीच तुम्हाला साइड पिन करायचे आहे। साडीचा रंग आणि साडीची प्रिंट, जर तुम्ही गोरे असाल तर साडीचा रंग डार्क निवडा आणि जर तुम्ही सावळे असाल तर डार्क पेक्षा थोडासा फेंट कलर असतो तो तुम्ही निवडू शकता। हेवी वर्क वाल्या साड्या किंवा मग ज्या मोठ्या मोठ्या डिझाईन वाल्या साड्या असतात त्या नेसण्यापेक्षा तुम्ही छोट्या प्रिंट वाल्या साड्या नेसा। छोट्या प्रिंट वाल्या ज्या साड्या असतात त्या नेसायला सुद्धा खूप छान वाटतात, त्याच्यामध्ये तुम्ही आकर्षक सुद्धा दिसता, उंच दिसता आणि नाजूक दिसायला सुद्धा खूप मदत होते। ब्लाऊजचा हेवी नेक पेक्षा हेवी बॅक, म्हणजेच ब्लाऊजचा समोरचा जो गळा आहे तो मोठा किंवा मग खोल ठेवण्यापेक्षा पाठीमागच्या गळ्यावरती जास्त लक्ष दिले पाहिजे। आणि जर तुमच्या पाठीला खूप जास्त चरबी असेल तर तुम्ही ब्लाऊजला नॉड किंवा मग डोरी अजिबात लावू नका, कारण जर तुम्ही नॉड वगैरे लावली तर तुमची चरबी खूपच जास्त दिसते। त्याच्याऐवजी तुम्ही ब्लाऊजला असा एक गळा काढा, वरती एक हुक असते आणि खालच्या साईडला एक छान पातळ पट्टी असते आणि वर्तुळाकार डिझाईन असते ब्लाऊजची। मी इथे शेजारी फोटो सुद्धा देईल, अशी डिझाईन तुम्हाला आणखीनच छान दिसेल। आणि जर तुम्ही आंबाडा घालत असाल तर त्याच्यावरती हेअर ॲक्सेसरीज नक्की वापरा, कारण जर तुमच्या मानेला खूप चरबी असेल तर त्याच्याकडे लक्ष न जाता तुमच्या हेअर ॲक्सेसरीज कडे लक्ष जाईल। लांब बाह्यांचे ब्लाऊज घाला, लांब बाह्यांचे ब्लाऊज घाला, कारण ज्यावेळेस तुमची तब्येत जास्त असते त्यावेळेस तुमच्या हातांची चरबी लटकलेली दिसते, त्यामुळे तुम्हाला 3/4 ब्लाऊज घालायचे आहेत। ज्यावेळेस तुम्ही स्लीवलेस घालता त्यावेळेस ते अजिबात छान वाटत नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप जास्त जाड सुद्धा दिसता। 3/4 बाहीचे ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पातळ दिसण्यास मदत होते आणि हायटेड सुद्धा दिसता। त्यानंतरची शेवटची टिप आहे ती म्हणजे केस पुढच्या बाजूला ठेवा। तुमचे केस जर लांब असतील आणि तुम्हाला जर ते केस मोकळे सोडायचे असतील तर ते केस पाठीमागच्या साईडला न ठेवता पुढच्या साईडला ठेवा, जेणेकरून तुमच्या पाठीची जी चरबी आहे ती कमी दिसेल। आणि जर तुम्हाला केस पाठीमागच्या साईडला सोडायचे असतील तर तुम्ही केसांना कर्ल करू शकता, जेणेकरून पाठीकडे न लक्ष देता त्या केसांवरती किंवा मग केसांच्या हेअरस्टाईल वरती लक्ष जाईल। या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं
तर तुम्ही साडीमध्ये नक्कीच उंच आणि पातळ दिसण्यासाठी मदत होईल। आय होप की आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असे कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये।